आपलं गाव कुठलं? मी सांगली जिल्हा कौटुंबिक तालुका धारगाव गावचा हां. खंडेकर. बरं राहायला इथे कामोठ्याला आहे. बरं. हा. मग शाळेला तुम्ही ववी किती वर्ष म्हणतात ववी? 20 वर्ष झालं आमचं अहिल्यादेवी ओविकार मंडळ आहे. बरं 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 हां. आमच्या मंडळाचं शाहीर गजानन बडगर, बरं मी बिरू खांडेकर सुरत्या, बाळू खर्जे, हां. त्यानंतर पोपट खर्जे, दुळा खर्जे डोल्या, दत्ता खर्जे डोल्या, काशीनाथ पोकळे आमचा रुटो मास्टर हुंकेपट्टू, गजू मोठे, शंकर इमडे असे आमचे मंडळ आहे. मंडळ असं आमचं मंडळ आहे. मग जत्रेत तुम्ही शाळेत किती वर्ष झाली ववी तुम्ही जत्रेमध्ये कारड्या लाटेत ववी गाता किती वर्ष? मला वाटतं 20-22 वर्ष झाले आम्ही चिंचणीला कायम सतत कार्यक्रम आहे आमचा. 20-22 वर्ष झाले. हो, चिंचणीला मग ते आमचा तिथं गाऊन तुम्हाला आनंद काय वाटतो तुम्हाला? आनंद अशा प्रकारचा आहे की एकतर आपण माकुबाईच्या सेवेसाठी जातो हां. आणि माकुबाईची सेवा करणं ही एक आनंदाची गोष्ट आहे आणि माकुबाईच्या सेवेसाठी भरपूर भक्त बर बर हां. आज कर्नाटकामध्ये चिंचणीमध्ये जातात, महाराष्ट्रामधून सर्व भरपूर भक्त बैलगाड्या सजवून लाखाची बैले घेऊन मुंबईतून लक्झऱ्या, गावाकडून छोट्या मोठ्या गाड्या सगळ्या जाती धर्माचे लोक चिंचणीमध्ये येतात आणि बैलगाडीवाले तर अगोदर 2 दिवस तिथं मुक्कामला आलेले असतात आणि त्या लोकांचं एक रात्री मनोरंजन बरोबर. म्हणून आपलं हे आपले ओविकार मंडळ आपलंही मंडळ आहे आणि काही मंडळ आहे असं आमचं अहिल्यादेवी ओविकार मंडळ. आम्ही मोठं स्टेज लावतो आणि साऊंड सिस्टीम उत्तम प्रकारची लावून उत्तम प्रकारची कला आम्ही सादर करतो. मग 20 ते 22 वर्ष तुम्ही तिथं कर्नाटकमध्ये तुम्ही गाणं करता आणि नंतर तुम्हाला ही गोपाचा छंद कधीपासून लागला? गोपाचा 15 वर्षापूर्वीपासून. 15 पासून. हो. मग ही कशी काय आवड लागली तुम्हाला? नेमकं या आवडीचं कसं काय तुम्हाला ही छंद लागला? तुमच्या मनात सांगायचं फरक. आता ते कसं की आमचे सासरे सयप्पा बंडगर हे रेवनाळ गावचे म्हणजे तुमचे चुलते. आम्ही त्यांच्या संगती त्यांनी बी आपल्याला कार्यक्रमाला आम्हाला बोलवलेलं होतं आणि परत त्यानंतर ते पण काही कारणास्तव ते गावी गेले आणि त्यानंतर त्यांचंही गावचं मोठं मंडळ आहे रेवनाळचं आणि आमचं मुंबईचं आहे. मग आपली काय रेवनाळची बाहेर सगळी सांगोला, जवळा, गिरडी, हांगीरकर तर त्यांना मोठे सरकारचे गव्हर्नमेंटचे कार्यक्रम असतात आणि आपले लोकलचे कार्यक्रम वगैरे आपल्याला असतात आणि अशा प्रकारचं आपण आता तुम्ही सध्या मग कुठल्या गावाला तुमचा कार्यक्रम असतो? कार्यक्रम मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपलं कार्यक्रम आहे. आता ही शिंदे साहेबांचे आपण देवीचं आगमनासाठी आलेलो आहे, विसर्जनासाठी आलेलो आहे. त्यानंतर उद्या 2 तारखेला आपल्याला हनुमान जयंतीला आहे, त्यानंतर 4 तारखेला पुन्हा आहे, त्यानंतर आपण शिवजयंतीचा कार्यक्रम ठाण्यामध्ये करतो प्रकाश शिंदे साहेबांचा. आणि मुंबईत येऊन तुम्हाला किती वर्ष झाली इथे येऊन? मुंबईत मी 2000 सालाला आलो. आता मला वाटतं 25-26 वर्ष झाले. 25. आणि सर्व्हिसला कुठं आहे? मी ठाणे महानगरपालिकेमध्ये आहे, पाणीपुरवठा विभागामध्ये. गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आहे. बरं चालतंय. असाच कार्यक्रम तुमचा पुढं चालावा सर्वांचा, माझं सुद्धा आहे तुमच्या संघामध्ये, तरी असाच तुमचा कार्यक्रम थोडा छानपैकी चालावा आणि तुमचा झेंडा कर्नाटक महाराष्ट्रामध्ये लागावा एवढेच चिचणे मायकाला विनंती आहे. नमस्कार, धन्यवाद. राम राम. राम राम.